नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला तर मग आपल्या 100 दिवस 100 औषधे ही सिरीज सक्सेसफुली पूर्ण केल्यानंतर आपण आपल्या शेतकऱ्यासाठी प्राथमिक अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ह्याबद्दलच्या परिपूर्ण माहितीची सिरीज आपण आता घेऊन आलो आहे. चला तर मग आज आपला घटक आहे नत्र म्हणजेच नायट्रोजन. नत्र हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले एक मुख्य अन्नद्रव्य आहे. वनस्पतींच्या हिरव्या वाढीसाठी नत्र हे अत्यंत गरजेचे असते. तसेच आपण पिकामध्ये नत्राचे काय महत्त्व आहे ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर पानाची व खोडाची वाढ चांगली होते, पिकाचा रंग गडद हिरवा राहतो, तसेच प्रकाश संश्लेषणाची क्रिया वेगाने होते, तसेच पिकाच्या उत्पन्नात वाढ होते आणि पिकात दाण्याची संख्या व वजन वाढते. तसेच प्रथिनांची पिकातील गरज हे नत्रामुळे बऱ्यापैकी भरून येते. तसेच जर आपल्याला पिकामध्ये नत्राचे प्रमाण हे कमी आहे हे कसे ओळखायचे ह्यासाठी आपण थोडक्यात माहिती पाहूयात. जर पानांचा रंग फिक्कट हिरवा किंवा पिवळे पडत असतील तर नत्राची कमतरता आहे असे समजून घ्यावे. तसेच पानांची वाढ मंदावते किंवा जुनी पाने आधी पिवळी पडतात, तसेच उत्पादनामध्ये घट येते. आणि जर पिकामध्ये नत्राचे प्रमाण हे जर गरजेपेक्षा जास्त झाले तर तेही पिकांना चांगले नसते. नत्राचे प्रमाण जर जास्त झाले तर पिके खूप वाढतात, फक्त डोळ्यांसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतात, पण ते पिके आडवे पडण्याचा धोका असतो, रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. तसेच धान्यातील दाणे हे व्यवस्थित भरत नाहीत. तसेच आपल्याला नैसर्गिक आणि रासायनिक हे नत्राचे स्रोत कोणकोणते आहेत ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर नैसर्गिक स्रोत हे शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा हिरवळीचे खत असेल किंवा डाळवर्गीय पिके असतील तर हे नत्राचा जमिनीमध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या पुरवठा करतात. आणि रासायनिक पद्धतीने जर पाहायला गेल्यास तर आपण युरिया, परत तसेच अमोनियम सल्फेट, तसेच कॅल्शियम अमोनियम आणि नायट्रेट इत्यादी घटकामध्ये आपल्याला हे नत्राचे प्रमाण दिसून येते. तरी आपल्याला नत्राचा वापर हे योग्य प्रमाणात करता आला तर आपल्याला पिकांचे उत्पादन हे चांगल्या प्रकारे मिळून जाईल. धन्यवाद.